अजिबात कुठलंही वाटण घाटण न करता झटपट दोडक्याची भाजी बघा। ही दोडक्याची भाजी कशी करायची करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुठलंही वाटण घाटण न करता एकदम झटपट टिफिनसाठी प्रवासात नेण्यासाठी खूप छान चविष्ट भाजी बनवायची आपल्याला। त्यासाठी मी इथं पाव किलो दोडका घेतलेला आहे। दोडक्याचे आहे ना या निब्बार शिरावरच्या काढून टाकायच्या। दोडका स्वच्छ धुवून घेतलाय मी। अशा वरच्या आहे ना निब्बार शिरा काढायच्या कधी पण। वरच्या शिरा काढून टाकायच्या अशा आणि त्याचा आहे ना दोन्ही साईडचं आहे ना असं काढून टाकायचं। निब्बार भाग असतो ना तो काढायचा। बघा सर्व दोडक्याच्या शिरा इथं आपल्या काढून झालेल्या आहेत। पाव किलो दोडका आहे। हा दोडका आहे ना बारीक आपण कट करून घेऊया। फक्त आहे ना 2-2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला ह्या दोडक्याचे। चाकूने ना असे 2-2 इंचाचे तुकडे करून घेऊ। बघा पुढे किती पटकन झटपट भाजी तुम्हाला मी करून दाखवणार आहे। फक्त आहे ना 5 ते 6 मिनिटाचाच व्हिडिओ आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा। बघा सर्व दोडका आहे ना इथं तुकडे करून घेतले। आता हा दोडका आहे ना आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा। छान मस्त चविष्ट भाजी होती बघा अशी। खिसण्यापेक्षा आहे ना कधी पण दोडका आहे ना असा खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा। लय बारीक पण नाही, थोडंसं असं आहे ना आबडधोबडच ठेचून घेणार आहे मी। ही भाजी एकदा टिफिनला कुठं प्रवासात नेण्यासाठी एकदा नक्की करून बघा। इतकी मस्त चविष्ट लागते ना ही भाजी। दोडका पण आहे ना जास्त निब्बर नाही घ्यायचा, असा मध्यमच दोडका घ्यायचा। जास्त कवळा पण नाही, जास्त निब्बर पण नाही। बघा असा थोडासा आबडधोबड ठेचून घेतला। आता हे झालेला आहे ना दोडका आपण ठेचलेला काढूया एका ताटामध्ये आणि सर्व दोडका आहे ना असाच ठेचून घ्यायचा। बघा सर्व दोडका इथं आपला ठेचून झालेला आहे। काढून घेऊया हा पण झालेला ताटामध्ये। लय बारीक ठेचला नाही बघा मी, थोडासा आहे ना असा आबडधोबडच ठेचून घेतलेला आहे। आता त्याच खलबत्त्यामध्ये आहे ना 2-3 लसणाच्या पाकळ्या पण आपण ठेचून घेऊया। सर्व दोडका काढून घ्यायचा खलबत्त्याचा आणि त्याच्यामध्येच टाकूया 2-3 लसणाच्या पाकळ्या। आता भाजी करायला गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। एकदम झटपट होणारी भाजी आहे। पॅन थोडासा गरम झाला की टाकूया 2 ते 3 चमचे तेल। या भाजीला ना कुठलंच वाटण घाटण करायला लागत नाही, काय नाही, पण भाजी एकदम चविष्ट होती। तेल गरम झाले की टाकूया जिरी। जिरी थोडीशी भाजली की टाकायचा आहे कढीपत्ता। 4-5 पानं कढीपत्त्याची टाकली। लगेच त्याच्यामध्ये टाकूया लसूण आपण आता ठेचून घेतलेला। लसूण कढीपत्ता छान असं भाजून घ्यायचं तेलामध्ये। लसूण कढीपत्ता भाजला की त्याच्यामध्ये लगेच टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला एक कांदा। कांदा पण छान परतून घ्यायचा। कांदा आपण 1 मिनिटभर छान परतून घेऊया। बघा कांदा मस्त परतलेला आहे। टाकूया पाव चमचा हळद। हळद पण थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये ना आपण ठेचून घेतलेला दोडका टाकायचा। मिक्स करून घेऊ सर्व असं दोडका टाकल्यानंतर। छान सर्व मिक्स केल्यानंतर आहे ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं आपल्याला। 5 मिनिटं दोडका छान वाफेवरती शिजून द्यायचा। जवळजवळ आहे ना 70 ते 80% हे दोडका आहे ना शिजला पाहिजे वाफेवरती। झाकण ठेवून आपण दोडका शिजवून घेऊया। बघा 5 मिनिटं झालेलं आहे। छान असं वाफेवरती आहे ना दोडका शिजलेलाच असं आता आपण पाहूया। मिडियम गॅसवरती दोडका शिजवून घ्यायचा मस्त। मस्त अशी वाफ बसलेली आहे दोडक्याला। हे शिजायला ना पाणी पण लागत नाही, काय नाही, एकदम झटपट भाजी होती बघा। छान असा दोडका शिजलेला आहे। आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट 1 चमचा। आपल्याला कसं तिखट लागतं ना तसं टाकायचं।
झाकण टाकलं की टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. तिखटामध्ये मीठ नाही, त्यासाठी मी इथे ना चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊ, म्हणजे तिखट पण छान असं तेलामध्ये परतलं जाईल. मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकायचं आहे 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट. 2 ते 3 चमचे आहे ना असे थोडेसे मोठे शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे. हे दोडक्याच्या भाजीमध्ये ना शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, मस्त एकदम टेस्टी लागते बघा भाजी. टाकूया चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया. आता आहे ना सर्व मिक्स करून घेतलं की परत 2-3 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. मिडियम गॅसवरती ना परत भाजी आपण वाफवून घेऊ 2 ते 3 मिनटं, म्हणजे राहिलेला दोडका पण शिजला जाईल, मसाले पण व्यवस्थित असे शिजले जातील भाजीमध्ये. झाकण ठेवून आपण अजून 2-3 मिनटं भाजी शिजवून घेऊया. वाफेवरती शिजवायची. बघा 2-3 मिनटानंतर आहे ना आता ही भाजी तयारच झालेली आहे. थोडीशी मिक्स करून घेऊ. एकदम खरपूस दोडक्याची भाजी बघा इथं झालेली आहे आणि आपण त्याला शिजण्यासाठी पाणी पण टाकलं नाही. अशी मस्त वाफेवर शिजलेली दोडक्याची भाजी आहे ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. ही तुम्ही आहे ना भाजी प्रवासात पण नेऊ शकता, टिफिनला पण देऊ शकता. वरण भात असेल तर तोंडी लावण्यासाठी पण बनवू शकता. किती मस्त झटपट ही तवा दोडका मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. तर ही भाजी आहे ना तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर ही दोडक्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि सुनीता नन्नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.